गुड मॉर्निंग गाईज. आज वीकेंड आहे, आज सॅटर्डे आहे. आज सॅटर्डेचं खूप शांत आणि स्लो मॉर्निंग असते. तर माझा नवरा रोज कॉफी बनवतो. तर आज आपण त्याची रेसिपी पाहूया की तो कसं कॉफी बनवतो. 4 महिन्यात रोज तोच कॉफी बनवतो. सो आज तो आपल्याला दाखवणार आहे की तो कॉफी कसं बनवतो. सो स्टार्ट करूया आपण. तर सर्वात पहिल्यांदा दूध गरम करणे. अच्छा. मेन पॉइंट दूध नसेल तर ब्लॅक अच्छा. ब्लॅक कॉफी जनरली मला आवडते, तिला आवडत नाही. मला दुधाची मस्त छान घट्ट दुधाची कॉफी आवडते. तर दूध गरम करायला ठेवायचं, त्याच्यानंतर कॉफी घ्यायची. हे जे मग असतात त्याच्यामध्ये बरोबर एक एक चम्मच कॉफी टाकायची. पण तू मला रेसिपी सांगण्याच्या पेक्षा जर रोज कॉफी तूच बनवलीस तर काय हरकत आहे. असं तुम्ही पण शिका, का समृद्ध व्हा. मुलगी पण शिकली फक्त प्रगती झाली. कॉफीच झाली तर काय प्रॉब्लेम आहे. तुला कॉफीच तर येते बनवता. नाही पण तेवढीच तू बनवत जा ना. कधी मला पण दुधाची प्यायची असेल तर मी Guys, कधी मीटिंग मध्ये मला असेल तर आवडतच नाही कॉफी बनवायला. तर हा तर तुम्ही बघू शकता आता कॉफी घेतलेली आहे तर कॉफी न दिसेल, लाईक त्याचा वरचा लेअर फक्त साखरेचं ठेवायचं, त्याच्यामुळे साखर ही अशी अलगद 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 टाकायची. तुम्ही बघू शकता इथे कॅमेरामध्ये. तर अशी कॉफी दिसेल तुम्हाला. मी कॉफीमध्ये साखर टाकत नाही कारण मला ओरिजिनल कॉफीची टेस्टच आवडते. तर दूध गरम झालेलं आहे या ठिकाणी. साय जी आहे दुधावरची ती तिला आवडत नाही, त्याच्यामुळे मलाच करावी लागते. त्याच्यामुळे जे नीटचं दूध आहे ते पूर्ण मॅडमला द्यायचं. साय यायला लागली की आपल्या कपामध्ये घेऊन घ्यायची. ठीक आहे. पण ओंकार, शाळीमध्ये पण फॅट आहे. असू दे. फॅट तर तुझ्यामध्ये सॉरी सॉरी. ठीक आहे ना. ठीक आहे, चालतं कधी कधी. तू काय सांग काय ना, हेल्दी एवढं फॅट पण चांगले असतात. तुम्हाला पण माहिती आहे हेल्दी फॅट आपल्या बॉडीसाठी जे असतात. मी हेल्दी फॅट. तर त्याच्यानंतर चम्मच घ्यायचा. चम्मच घेऊन जी आहे कॉफी स्टीर करायची. आणि हा ओटा पण क्लीन करायचा. नाही ते तुला माहिती की एक मॅजिक आहे त्याचं. इथे काहीही माझ्याकडून सांडलं असतं ते ऑटोमॅटिक क्लीन होऊन जातं. मी म्हणजे असं काहीतरी सांडतं आणि बाहेर जातो, आल्यानंतर हे क्लीन असतं पूर्णपणे. काहीतरी मॅजिक आहे आपल्या किचन मध्ये. मॅजिक नाहीये, कामवाली आहे. कामवाली आहे घरात. मॅजिक वुमन. तर चला, झालेली आहे आपली कॉफी. ये कॉफी आणि कॉफी देणारा माझा नवरा. तर नमस्कार मित्रांनो, मी संजना आणि माझा नवरा ओंकार. आम्ही कपल कंटेंट क्रिएशनची जर्नी सुरू करत आहोत. यूट्यूबवर आमचे व्लॉग्स येतील आणि खूप सारं शॉर्ट कंटेंट पण येईल. आणि Instagramचा आमचा हँडल आहे sanjana.onkar. तिथे आम्ही खूप सारं फनी, रिलेटेबल आणि एंटरटेनिंग कपल कंटेंट असणार आहे. सगळ्यांनाच खूप रिलेट होईल. तुम्ही कपल असाल तर तुम्हाला जास्त रिलेट होईल आणि बाकीच्यांनाही रिलेट होईल. आम्ही दोघेही आय-टीमध्ये काम करतो आणि चला पाहूया कसा होतो प्रवास आपला एकत्र. इथे आम्ही काही टेक्निकल गप्पा नव्हतो मारत गाईज, बट आम्ही इथे हे डिस्कस करत होतो, की आमची ही बाल्कनी आम्हाला खूप सुंदर प्रकारे सजवायची आहे. आमचं नवीनच लग्न झालंय. आम्ही नुकतंच नवीन घरात राहायला आलो इकडे आणि तसेच सगळ्यांची स्वप्न असतात तशी आम्हाला पण आमची बाल्कनी खूप खूप सुंदर सजवायची आहे. आमचं लिव्हिंग स्पेस, सगळं घर अगदी म्हणतो ना, घराला हाऊसमधून होममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे आणि आमचं हे होम स्वीट होम आम्हाला खूप खूप सुंदर बनवायचं आहे. कॉफी संपवून आम्ही बाहेर जाणार आहोत. वीकेंड आहे प्लस पाऊस पडतोय. हे खूप सुंदर डेडली कॉम्बिनेशन झालंय. सो आम्ही मिसळ खाण्याचा प्लॅन केलाय. प्लस आमची गाडी पण सर्व्हिसिंग करायची आहे. सो आम्ही गाडी पण सर्व्हिसिंगला देणार आहोत आणि पाहूया कसा वर्कआउट होतोय सॅटर्डेचा प्लॅन. आणि गाईज कॉफी तर खूपच सुंदर झालेली आहे. एकदम मॉर्निंग रिफ्रेशिंग झालेली आहे माझी. आणि मागचे 4 महिने जेव्हापासून आमचं लग्न झालंय, मी रोज यांच्या हातची कॉफी पिते. खूपच मस्त असते आणि खूप मस्त मूड होऊन जातो सकाळचा. एक मॉर्निंग रिसेट बटनसारखं कॉफी वर्क करते.
सो तुम्ही पण सांगा तुमचे नवरे अशाच प्रकारे तुम्हाला कॉफी बनवून देतात का? कारण कॉफी देणं एक बहाणा आहे, पण प्रेम व्यक्त होतं त्यात खूप सारं. सो सांगा कमेंटमध्ये मला आणि हा कॉफीचा व्लॉग कसा वाटला मला सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. अँड थँक यू फॉर सपोर्टिंग गाईज. बाय. लव्ह यू.